अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। व्यावसायिकांच्या लेआउटचा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया। भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील देवालय परिसरात खासगी लेआउटमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे अनेक एकर शेती पाण्याखाली गेली असून यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे। महसूल विभागाने या प्रकरणात नगर परिषदेकडे कार्यवाही करण्याचे पत्र पाठवल्याने प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान नगराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या समस्येची झळ नगर परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रेखाताई खुटेमाटे यांच्या शेतालाही बसली असून सर्वे क्रमांक 168 मधील शेतीही पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधीही हतबल झाल्याचे चित्र आहे। 4 जुलै रोजी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओत जलमय परिस्थिती स्पष्ट दिसून येत आहे। लेआउटला परवानगी देताना सांडपाण्याचा निचरा आणि तांत्रिक नियोजनाचा विचार झाला होता का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। आता झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी नेमकी कोण घेणार? लेआउट धारक, नगर परिषद की संबंधित अधिकारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावती नगर परिषद क्षेत्राअंतर्गत आपण पाहतो विकास साहेबांनी त्याचा बसलेला फटका। आपण माझ्या डाव्या बाजूने पाहतो एक लेआउट 157, 158 आणि 159 अशा सर्व क्रमांकामध्ये लेआउट विकसित होत आहे आणि ते लेआउट डेव्हलप होत असताना संबंधित प्रशासनानं दिलेले परमिशन्स, परवानग्या, तांत्रिक याच्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी डेव्हलप झालेल्या लेआउटमुळे तो नैसर्गिक नाला होता, पाण्याचा प्रवाह तो थांबला गेला। परिणामतः या ठिकाणच्या लगतचे शेतधारक आहे 168 क्रमांक असो, डॉक्टर भैरव खुटेवालेंचं शेत असो किंवा मंजिशा लेआउटचा परिसर हा संपूर्णपणे जलमय झालेला आहे आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे नुकसान होत आहे। तर या ठिकाणी भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहे, आता नगरसेवक काँग्रेसचे सुनील भाऊ नामोजवार ते या ठिकाणी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याकडे जाणून घेऊ याबद्दल त्यांचं म्हणणं काय। आज आपण या ठिकाणी जे पाहताय की भद्रावती शहरामध्ये नवीन नवीन लेआउट या ठिकाणी डेव्हलप होत आहे आणि त्या लेआउट डेव्हलप होत असताना नगरपालिकेने त्याची कुठली शहानिशा न करता की जे नॅचरल पद्धतीनं ते पहिलेपासूनचे जे नाले होते पाणी वाहून जाण्यासाठी ते नाले कुठून आहे, कशा पद्धतीने पाणी निघेल याचा कुठलाही अभ्यास न करता व इथे पाणी न करता प्रशासनाने या ठिकाणी लेआउट धारकाला परमिशन दिलेली आहे। त्याच्यामुळे हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहावाच मिळतो आहे। येथील भद्रावती शहरामध्ये आता जुने शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत, यांच्या शेत्या या ठिकाणी आहेत, परंतु अशा या प्रकारामुळं नगरपालिकेच्या चुकीमुळं या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्याचा फटका या ठिकाणी बसत आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आणि इतर प्रशासनाचं आहे, परंतु लेआउट धारकाच्या चिरीमिरी दिल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत असा माझा आरोप आहे। या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ जे नॅचरल नाले जे आहेत ते नैसर्गिक पूर्वीपासून वाहत आलेले जे नाले आहेत ते नाले सातत्यानं शोधून त्याचा निचरा, पाण्याचा निचरा होणं अत्यंत आवश्यक आहे। नाहीतर भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार येथील रहिवाशांना सुद्धा हा प्रकार भोगावा लागू शकतो। म्हणून प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ आपण या ठिकाणी हे नाले जे नैसर्गिक नाले आहेत ते ओपन करावेत आणि कुठल्याही लेआउटला परमिशन देताना त्याची पूर्णपणे शहानिशा करूनच लेआउटला परमिशन देण्यात यावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीच्या चुका केलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि येथील जे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांचं आज जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी तात्काळ मदत, नुकसान भरपाई नगरपालिकेने किंवा प्रशासनाने त्यांनी सांगितलं त्यांना नगर परिषदेचा चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवातून हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी लेआउटला तर चिरीमिरीचा प्रकार आहे आणि संबंधित जे काही यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल यामध्ये नक्कीच चालणे कुछ काला आहे हेच आपल्याला पण यथार्थ ठरेल। तर संबंधित कास्तकारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका श्री सुनील नामोजवार यांनी व्यक्त केलेली आहे। अपडेट इंडियाशी बातचीत प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।